नमस्कार. चला तर मग आज बीजगणितातलं एक मजेशीर कोडं सोडवूया. आपण रेषीय समीकरणांना सोप्या पायऱ्यांमध्ये समजून घेणार आहोत. चला एका कोड्यापासून सुरुवात करूया. आपल्या समोर दोन समीकरणं आहेत आणि दोन किमती शोधायच्या आहेत, एक्स आणि वाय. आपलं काम आहे असा एकच उपाय शोधणं जो या दोन्ही समीकरणांना लागू होईल. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आधी हे कोडं नक्की काय आहे ते समजून घेऊ. मग ते सोडवण्याच्या दोन मुख्य पद्धती म्हणजे आदेश आणि निरसन पद्धत शिकू. सोबतच एक जबरदस्त शॉर्टकटही पाहणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणती पद्धत कधी वापरायची हे कसं ठरवायचं तेही बघू. तर जेव्हा आपण ही रेषीय समीकरणं सोडवतो तेव्हा आपण नक्की काय करत असतो? चला जरा खोलात जाऊन बघूया. म्हणजे बघा, आपण एक्स आणि वाय साठी अशी एकच जोडी शोधतोय जी पहिल्या समीकरणात टाकली तरी बरोबर येईल आणि दुसऱ्या समीकरणात टाकली तरी. ग्राफवर विचार केला तर हा तो एक बिंदू आहे जिथे या दोन समीकरणांच्या रेषा एकमेकांना छेदतात. ठीक आहे, चला तर मग या कोड्याला उघडण्यासाठी आपली पहिली किल्ली वापरूया. ही आहे आदेश पद्धत. या पद्धतीत आपण एका चलाच्या जागी त्याची किंमत ठेवून समीकरण सोपं करतो. ही पद्धत एकदम सोपी आहे. फक्त 4 पायऱ्या आहेत. आपण एका चलाला वेगळं करतो, त्याची किंमत दुसऱ्या समीकरणात टाकतो आणि मग एक एक करून दोन्ही चलांच्या किमती शोधून काढतो. हे आणखी चांगलं समजून घेण्यासाठी चला एक उदाहरणच घेऊया. आता इथे बघा, दुसरं समीकरण थोडं सोपं दिसतंय, बरोबर? त्यातल्या m सोबत काहीच नाहीये, म्हणून आपण -6n ला पलीकडे पाठवून m ला एकटं करूया. झालं, m बरोबर 6n - 7. आणि इथेच खरी गंमत आहे. आता ही जी m ची किंमत आपल्याला मिळाली आहे ती आपण पहिल्या समीकरणात m च्या जागी ठेवणार. असं केल्यामुळे काय होतं की आता अख्ख्या समीकरणात फक्त एकच अक्षर उरतं n, आणि हे सोडवणं खूप सोपं आहे. हे समीकरण सोडवल्यावर आपल्याला n ची किंमत मिळाली जी आहे 2. एकदा काही किंमत मिळाली की मग तिला कुठल्याही एका समीकरणात टाकून m ची किंमत काढणं अगदी सोपं आहे. आणि हे आलं आपलं उत्तर 5,2. चला आता वळूया आपल्या दुसऱ्या किल्लीकडे. ही आहे निरसन पद्धत. हिची खासियत म्हणजे यात आपण समीकरणं एकमेकात मिळवून किंवा वजा करून एका चलाला पूर्णपणे काढून टाकतो. या पद्धतीचा उद्देशच हा आहे की समीकरणांची अशी काही जुळवाजुळव करायची की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी केल्यावर एक चल आपोआप गायबच होऊन जाईल. कधी-कधी समीकरणं थोडी किचकट वाटू शकतात, जसं की हे बघा, यात अपूर्णांक आहेत. पण घाबरण्याचं काहीच कारण नाही. पहिली पायरी नेहमी समीकरणाला सोपं बनवणं हीच असते. आणि हे बघा, फक्त एका साध्या गुणाकाराने म्हणजे छेदाने गुळल्यामुळे ते अवघड दिसणारं समीकरण किती सोपं आणि सुटसुटीत झालं. तर मग प्रश्न येतो की कोणती पद्धत वापरायची? बघा, दोन्ही पद्धतींनी उत्तर तेच येतं. पण जर एखाद्या चलाचा सहगुणक 1 असेल तर आदेश पद्धत सोपी पडते, आणि जर सहगुणक सारखे किंवा विरुद्ध असतील तर निरसन पद्धत जास्त सोयीची ठरते. आता वेळ आहे एका खास प्रो टिपची. ही एक अशी युक्ती आहे जी बघायला खूप अवघड वाटणाऱ्या समीकरणांना अगदी सोपं करून टाकते. या समीकरणांकडे जरा नीट बघा. पहिल्या समीकरणात एक्सचा जो सहगुणक आहे तो दुसऱ्या समीकरणात वायचा आहे, आणि पहिल्या समीकरणात वायचा जो सहगुणक आहे तो दुसऱ्या समीकरणात एक्सचा. असं काही दिसलं ना की समजायचं इथे आपला शॉर्टकट कामाला येणार. हा शॉर्टकट एकदम मस्त आहे. यात फक्त एकदा दोन्ही समीकरणांची बेरीज करायची आणि एकदा वजाबाकी, बस. असं केल्यावर आपल्याला 2 नवीन एकदम सोपी समीकरणं मिळतात जी चुटकीसरशी सुटतात. तर आतापर्यंत आपण 2 मुख्य पद्धती आणि एक शॉर्टकट पाहिला. हे सगळं आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. नक्की कोणती पद्धत निवडायची? एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायला हवी. अशी कोणतीही एक योग्य पद्धत नाहीये. कोणतीही पद्धत वापरली तरी उत्तर तेच येणार आहे आणि गुणही पूर्ण मिळणार आहेत. तर सोपं करून सांगायचं तर समीकरण पाहिल्यावर जर एखादं एक्स किंवा वाय एकटं दिसलं किंवा त्याचा सहगुणक 1 असेल तर आदेश पद्धत वापरा. सहगुणक सारखे किंवा विरुद्ध दिसले तर निरसन पद्धत सोपी जाईल, आणि सहगुणकांची अदलाबदल दिसली तर डोळे झाकून शॉर्टकट वापरा. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं, सर्वोत्तम पद्धत तीच जी आपल्याला सर्वात सोपी वाटते आणि जी वापरताना आत्मविश्वास वाटतो. तर मग पुढच्या वेळी जेव्हा अशी समीकरणांची प्रणाली समोर येईल तेव्हा प्रश्न फक्त उत्तर काय आहे हा नसेल,
खरा प्रश्न असेल, हे कोडं उलगडण्यासाठी आपण कोणती किल्ली